सगळ्यात मोठे फुटबॉल प्रेमी इथली जनता आहे। पेटापेटांमध्ये फुटबॉलची चुरस असतात, त्या जनतेला सुद्धा त्या चुरशीची एक आवड आहे। त्यामुळे आपल्याकडं फुटबॉल हा सगळ्यात मोठा, क्रिकेटपेक्षा फुटबॉल हा सगळ्यात मोठा खेळ आहे। तर आमचा स्वतःचाही फुटबॉल हंगामीमध्ये स्वतःचाही चंद्रकांत चषक असतो, लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असतो। तर हा हे जे विजन आहे, हे विजन अण्णांचं होतं की कोल्हापूरचं जो फुटबॉल आहे तो एक आंतरराष्ट्रीय दर्जावर न्यायचा प्रयत्न करायचा आहे। त्यासाठी त्यांनी बाहेरून आउट ऑफ इंडिया कोच सुद्धा आणले होते स्पेनवरून, की जेणेकरून टेक्निकलिटीज काही प्लेयर्सांना मिळतील। तर ते सुद्धा आपण केलेलं आहे। आपण स्वतःची कोल्हापूर FC वुमन्स टीम पण आहे, जी आपण माझ्यामध्ये इंडियात 2 नंबरला आहे। पण आता झाली गेली 3 वर्ष आपण ते स्टॉप केलं आहे अण्णाच्या आईपासून गेल्यापासून। पण ही जी कल आपण पुन्हा सुरुवात करतोय, आणि ही कल सुरू करत असताना 100% जो माझा मतदारसंघ आहे त्यातनं नवीन प्लेयर्स मला मिळतील। त्यांच्यासाठी आमचं ऑर्गनायझेशन उभं आहे। आता आमचं फाउंडेशन पण आहे, आमदार जयश्रीताई फाउंडेशन। त्या फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही या भागात जवळजवळ एक 400 ते 500 आम्ही कार्यक्रम घेतले असतील। वेगवेगळ्या पद्धतीचे आपण त्यांना ट्रेनिंग्स दिलेली आहेत, त्यांना स्वतःच्या स्वबळावर कसं उभं राहायचं हे शिकवलेलं आहे। आणि आता जर हे करत असताना या भागात ऑलरेडी मंगळपेठ म्हणा किंवा मंगळपेठेच्या बाहेर शिवाजी पेठेत म्हणा, संभाजीनगर या साईडला, त्याच्यानंतर टिंबर मार्केट या साईडला, त्या ठिकठिकाणी ज्या लेडीज आहेत, गरजू लेडीज आहेत, त्यांना आपण ऑलरेडी ट्रेनिंग दिलेलं आहे आमदारकी असताना। तर या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या ऑलरेडी आमच्या चालू आहेत। आणि विजन एक आहे की आता जो मेन गोष्टी इथं पाण्याची टंचाई आहे, तर ती पाण्याची टंचाई कायमस्वरूपी कशी मिटवली जाईल याच्यावर माझं लक्ष केंद्रित असणार आहे। 40 प्रभाग मिळून एक प्रभाग झालेला आहे, तर 40 प्रभागांचं व्यवस्थित नियोजन पद्धतीनं काम आणि नियोजन लावून त्यांचं सुशोभीकरण करणं हेच मोठं टास्क असणार आहे। कारण पहिला भाग अभ्यास करून त्याच्यावर नियोजन लावून वेल मॅनेजमेंट करून हा भाग करणं हेच मोठं विजन आहे।